लोकांनी व्यायाम का केला पाहिजे? ते इम्युनिटी बूस्ट होते चांगल्या पद्धतीने. ते नॉर्मल थकलेला असेल, लेझी असेल, ऍक्टिव्हिटी मिळाली तर कुठेतरी मोमेंटम होते मसलला, तिथून फायदा जाणू शकतो तुम्हाला शरीराला. आपण किती वेळ वर्कआउट केला पाहिजे? सायंटिफिकली बोलायला गेलो तर आयडियल वर्कआउट टाइम इज 45 मिनिट. आता बिगिनर आहे त्याचं तरी 45 मिनिट्स मध्ये त्यांनी काय काय केलं? 10 मिनिटं वॉर्मअप घेतला, एक जास्तीत जास्त 30-35 मिनिटं वर्कआउट आणि आफ्टर वर्कआउट 10 ते 15 मिनिटं स्ट्रेचिंग इनफ होतो. जो ऍडव्हान्टेज भेटतो तो कोणता? तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये गेन होतो. मसल हायपोट्रॉफी मसल हाय वर्कआउट करायचा टाइम कोणता? येत आहे, रोज येत आहे, वर्कआउट करताय, टाइमाचा काही हे नाही. तर आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, वर्कआउट किंवा एक्सरसाइज केली, त्याचा काय होऊन जातो सर? स्ट्रेस घालवण्यासाठी, मेंटल स्ट्रेस घालवण्यासाठी. तुम्ही एखाद्या बॉडीला मोमेंटम देताय, तुमचे माइंड मसल कनेक्शन चांगले होईल. माइंड मसल बरोबर आहे. आणि हे प्रूव्हन आहे सायंटिफिकली की तुम्ही बॉडीला शरीराला ऍक्टिव्हिटी दिली, तुमचं माइंड एक टर्न झालं दुसऱ्या ठिकाणी आणि वर्कआउटमुळे फोकस वाढला जातो. तुम्ही काहीतरी हालचाल द्याल तर शरीर तुम्हाला प्रोग्रेस देईल. बरोबर आहे सर. परीक्षा दिल्याशिवाय एक्झाम पास नाही करता. करणं सोपं आहे, कोणाला ट्रेन करणं ट्रेन करणं अवघड आहे टीनेजर्स लोकांना. डिप्रेशन मध्ये तो माणूस जातो जो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. बरोबर. अजून एक होतं सर की कॉन्फिडन्स. 4 लोक बघतात त्याच्याकडे वाढलं. बरोबर आहे. होण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आता मी आहे समजा, आता मी करतोय रेग्युलर वर्कआउट करतोय, पण लोकांचा गॅप पडतो 1-2 महिने किंवा 1-2 आठवड्याचा, परत गॅप येतात. त्याच्यासाठी काय केलं? आता गॅप झाल्यावर डिपेंड नाहीये. आता माणसं आजारी असतात, काही इंजरी असू शकते किंवा कामं असू शकतात, त्यामुळे पण गॅप होऊ शकतो. त्या गॅप नंतर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स आहे वर्कआउटचा तो नियमित कसा ठेवायचा ते इम्पॉर्टंट आहे. चला चला चला. पुश डाऊन लास्टला, किक बॅक पहिला, पुश डाऊन लास्टला. काय काय झालं का? फक्त ट्राय घेणार आहे का? मग किक बॅक, पुश डाऊन. नमस्कार मंडळी. एक्सटेन्शन मुवमेंट झाली. उरला तर घेऊन टाक बॅग डिप्स. मला काय जात आहे काका. नमस्कार मंडळी. बिहाइंड एबी च्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. हे आहे सुशांत खत्री, हे आहे आमचे फिटनेस कोच अभिजित सर. तर सर थोडंसं इथं बसा तुम्ही. हा बोला ना सर. लेट्स हॅव अ सीट सर. तर गाईज आज आहे आपला ब्लॉग कम पॉडकास्ट ज्यादा विथ अभिजित सर. तर सर तुमचं पहिलं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये, ब्लॉग कम पॉडकास्ट ज्यादा मध्ये. तर आता उन्हाळा खूप चालू आहे, हीट पण चांगली आहे, ह्युमिडिटी पण आहे. सर तुमचं काय म्हणणं आहे, पाऊस कधी पडेल? आता काय माहिती, हवामान खात्याला पैसे दिले बघू टॅक्सचा वापर होतोय का चांगला आपल्या. बरोबर आहे, बघूया. पुढच्या आठवड्यात पाऊस पडेल याची दाट शक्यता आहे. तर पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी माझा की लोकांनी व्यायाम का केला पाहिजे किंवा व्यायामाचं इम्पॉर्टन्स काय आहे एक्सरसाइज वर्कआउटचं? वर्कआउटचं असं इम्पॉर्टंट धरलं, पहिली गोष्ट आपली इम्युनिटी बूस्ट होते चांगल्या पद्धतीने. शरीराला एखादी ऍक्टिव्हिटी मिळते. शरीर नॉर्मल थकलेला असेल, लेझी असेल, ऍक्टिव्हिटी मिळाली तर कुठेतरी मोमेंटम होते मसलला. ओके, बरोबर. आणि सर एक प्रश्न आहे माझा की आपण किती वेळ वर्कआउट केलं पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे? मी नॉर्मल आता सायंटिफिकली बोलायला गेलो तर आयडियल वर्कआउट टाइम इज 45 मिनिट. ओके. पण आता हे कोणी सांगून ऐकत नाही. बरोबर आहे. आणि कसं आहे, सगळ्यांचे टाइम आणि वर्कआउट इंटेन्सिटी वेगळी असल्यामुळे जर बिगिनर असेल तर नॉर्मल 30 to 45 मिनिट्स इनफ होतो त्याला. ओके, 30 to 45 मिनिट्स म्हणजे. आणि सर आता तुम्ही 45 मिनिट्स तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही आता एखादा बिगिनर आहे त्याच्यासाठी 45 मिनिट्स मध्ये त्यांनी काय काय केलं पाहिजे? स्ट्रेचिंग किती केली पाहिजे, हेवी वेट किती केलं पाहिजे, कार्डिओ किती केला पाहिजे, असं काहीतरी डिवाइड करून? प्रत्येकाची बॉडी टाईप आणि प्रत्येकाचं जे शेड्यूल आहे हे बॉडी टाईप प्रमाणे वेगळं असतं. काहींना वेट गेन असतं, काहींचा वेट लॉस असतं, काहींचं मसल गेन असतं. प्रत्येकाच्या वर्कआउट इंटेन्सिटी आणि बॉडी टाईप प्रमाणे आम्ही वर्कआउट शेड्यूल करतो. त्यामुळे आता बोलायला गेला तर प्रत्येकाला
सेम वर्कआउट सांगणं हे थोडं डिफिकल्ट पडतं. बरोबर. पण युज टू होण्यासाठी नॉर्मल एक 10 मिनिटं वॉर्मअप घेतला, एक जास्तीत जास्त 30-35 मिनिटं वर्कआउट आणि आफ्टर वर्कआउट 10 ते 15 मिनिटं स्ट्रेचिंग इनफ होऊन जातं. ओके, बरोबर आहे. आणि सर तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आपण काय म्हणतो न कळत जो ऍडव्हान्टेज भेटतो एक्झरसाइज वर्कआउटमुळे तो कोणता? न कळत भेटतो म्हणजे आपल्याला कळून येत नाही पण आपल्याला भेटलेला असतो. नकळत ऍडव्हान्टेज म्हणजे साधी गोष्ट आहे, बॉडीला एखादी ऍक्टिव्हिटी देताय तुम्ही, तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये गेन होत. मेटाबॉलिझम मध्ये गेन पहिला. कारण जे आपलं इंडियन फूड स्ट्रक्चर आहे त्याच्यात जे सर्वात जास्त आहे ते इंटेक आहे तो कार्ब्सचा. बरोबर. आणि कार्ब्स आपलं मेटाबॉलिझम लो करतं. तर ते थोडं बूस्टन अप करण्यासाठी तुम्ही वर्कआउट केला तर शरीराला कुठेतरी फायदा मिळतो. ओके. ते कार्ब्स इंटेक खाऊन खाऊन शरीरावर जे एक साध्या प्रकारे फॅट जमा होतं त्यावर कुठेतरी एक नियंत्रण येतं. ते नियंत्रण आणण्यासाठी चांगलं आहे. आणि नॉर्मल ज्यांना जरी वर्कआउट वेट वाढवायचं जरी झालं त्यांचं मसल स्ट्रक्चर कमी आहे, ते वाढवण्यासाठी पण आपल्याला वर्कआउट करायला पाहिजे. बरोबर. एक साध्या भाषेत मसल हायपरट्रॉफी. ओके. मसल हायपरट्रॉफी. येस. त्याला कसं तुम्ही एक्सप्लेन करता मसल हायपरट्रॉफी? मसल हायपरट्रॉफी म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट, जड गोष्ट तुम्ही उचलून ती रिपीटेडली मुवमेंट देताय त्याला. बरोबर आहे. तर आपल्या जो मसल स्ट्रक्चर आहे त्याच्यावर लोड येतो. त्या मसल स्ट्रक्चरवर लोड आल्यामुळे मसल ब्रेकडाऊन होतात. ते मसल ब्रेकडाऊन तुमचे रिकव्हर होतात एक 48 आवर्स मध्ये. तर ते 48 आवर्स मध्ये तुम्ही जर त्यांना खायला चांगलं दिलं तर थोड्याफार प्रमाणात त्यांची ग्रोथ होण्यास सुरुवात होते. ग्रोथ होत नाही, ग्रोथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण सिंपल सांगू शकतो की आता बायसेपचा मसल आहे, तुम्ही दररोज असं असं करताय, असं असं करताय, पण तुम्ही असं असं पण करताय आणि जेवण पण करताय, प्रोटीन रिच खाताय आणि तुमचा एवढाच दिसेल, नंतर जास्त दिसेल, मग अजून वाढेल. सिंपल मसलचं उदाहरण. मसल मायक्रोफायबरची ग्रोथ खूप स्लो प्रमाणात आहे. इट्स अ लॉंग टर्म थिंग, लॉंग टर्म गोल. तुम्ही बोलाल की मी आज येईल आणि महिनाभरात बॉडी बनवेल, लोक तसं नाही होत. नॅचरल पद्धतीने तर नाही होत. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली, तुमचा वर्कआउट चांगल्या पद्धतीने केला, एक वर्कआउट टायमिंग चांगल्या पद्धतीने ठेवला, शेड्यूल प्रॉपर ठेवलं, नक्कीच तुम्हाला ग्रोथ मिळेल. आणि सर आता की वर्कआउट करायचा टाइम कोणता, कोणासाठी सकाळी केलं पाहिजे का संध्याकाळी केलं पाहिजे? वर्कआउट करायचा टायमिंगचं नाहीये, वर्कआउटची कन्सिस्टन्सीवर सगळं डिपेंड आहे. तुम्ही येताय, रोज येताय, वर्कआउट करताय, टायमाचं काही हे नाहीये. तुम्ही सकाळी करा, रात्री करा, दोन्ही टायमासाठी चांगलं आहे. तुम्ही याल, तुमच्या टायमाप्रमाणे याल, तुम्हाला जेव्हा फ्री वेळ मिळेल आले, थोडाफार वर्कआउट केला, न करण्यापेक्षा केलेलं बरं. न करण्यापेक्षा केलेलं बरं. बरोबर आहे. आणि सर आपण आपल्याला सवय लागलेली असते वर्कआउट करायची, आपले कधी कधी दिवस स्किप होतात, 3-4 दिवस स्किप होतात. तर तुमचं काय म्हणणं आहे की आपण आपले दिवस स्किप न होण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आपले समजा आता मी समजा आता मी करतोय, रेग्युलर वर्कआउट करतोय, पण लोकांचा गॅप पडतो 1-2 महिन्याचा किंवा 1-2 आठवड्याचा, परत बॅक टू येतात. त्याच्यासाठी काय केलं? आता सगळ्यांच्या कामाच्या वेळेनुसार ते येतात, त्यामुळे तिकडं काय आपण फोर्स करू नाही शकत की तुम्ही याच काय येऊ नका. पण एक सांगू शकतो, कन्सिस्टन्सी ठेवली तर चांगले. अरे जरी नाही जमलं तुम्हाला तरी पुढे येऊन तो वर्कआउट स्किप करून तुम्ही पुढचा वर्कआउट सुरू करू शकता. गॅप झाल्यावर डिपेंड नाहीये. आता माणसं आजारी असतात, काही इंजरी असू शकते किंवा काम असू शकतात, त्यामुळे पण गॅप होऊ शकतो. त्या गॅप नंतर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स आहे वर्कआउटचा तो नियमित कसा ठेवायचा ते इम्पॉर्टंट आहे. ओके, बरोबर. आणि सर प्रश्न आहे की आता आपण बघतो की खूप जण ओव्हर थिंकिंग करतात, स्ट्रेस घेतात. तर आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, वर्कआउट किंवा एक्सरसाइज केली, त्याचा काय होऊन जातो सर स्ट्रेस घालवण्यासाठी, मेंटल स्ट्रेस घालवण्यासाठी? मेंटल स्ट्रेस घालवण्यासाठी डायरेक्ट फायदा नाही होत, इनडायरेक्ट फायदा म्हणजे कसं होतं, नॉर्मल तुम्ही एखाद्या बॉडीला मोमेंटम देताय, तुमचे माइंड मसल कनेक्शन चांगले, माइंड मसल, बरोबर, माइंड मसल कनेक्शन चांगले व्हायला लागतात. नॉर्मल तुम्हाला जेव्हा एन्झायटी किंवा डिप्रेशनचा कुठले पण त्रास होतात, स्टार्ट वाईज एन्झायटीचा त्रास कशामुळे सुरू होतो? टिंगलिंगमुळे. बॉडीला टिंगलिंग व्हायला लागते, मसल सेन्सेशन व्हायला लागतात, तिकडून तुमचा त्रास सुरू होतो. तिकडं तुम्हाला फरक जाणवेल
की तुमचं डिप्रेशन आणि हे जे एन्झायटी आहे नॉर्मल ते थोडंफार कमी होतं. आणि हे प्रूव्हन आहे सायंटिफिकली की तुम्ही बॉडीला शरीराला ऍक्टिव्हिटी दिली, तुमचं माइंड एक टर्न झालं दुसऱ्या ठिकाणी, बरोबर आहे. फोकस झाला आणि वर्कआउटमुळे फोकस वाढला जातो, खूप चांगल्या पद्धतीने वाढला जातो. हा 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 त्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे सर. तुम्ही सांगितलं तसं आहे ना, मी पण एक ऑब्झर्व केलं. तुम्हाला सांगतो मी की मी आता रिसर्च करतो, तर एक 6 महिने मला झालते रिसर्च, म्हणजे फुल टाइम रिसर्च करतो मी. समजा आता एक ड्रग सिंथेसिस करायचं, तर मला प्रोटोकॉल सेट करायचा असतो. तर मी बघतो किती फेल्युअर येतात, फक्त सक्सेस येतं. तर त्यानंतर काय असं व्हायचं, समजा आता दिवस खराब गेलाय, मी जे काम केलंय त्याचा रिझल्ट चांगला आला नाही, मला दुसऱ्या दिवशी परत काम करायचं. तर जेव्हा मी जिम स्टार्ट केलं, वर्कआउट स्टार्ट केलं, इथं आल्यावर मी वेगळ्या झोन मध्ये जातो. त्या एका झोन मध्ये मी चांगलं लिफ्ट अप केलंय, माझं काय म्हणतो त्याला आपण, चांगला घाम गाळला जिम मध्ये, आपण चांगला आपला काय म्हणतात त्याला एफिशियन्सी वाढली, स्टॅमिना माझा वाढत गेला. त्याचा इफेक्ट मला तिथे जाणवला. मला माहिती आहे की मला उद्या जाऊन परत काम करणे, आणि त्याच्यासाठी हा वेगळ्या झोन मध्ये जाऊन तुम्हाला त्या झोन मध्ये गेला फक्त ते करायचं, फोकस वाढण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शरीराला जे तुमचे स्नायू आहे त्याला काहीतरी हालचाल देणं इम्पॉर्टंट आहे. तुमचं शरीर स्टिफ होऊन जातं, शरीर लेझी होऊन जातं, तुम्हाला अनेक प्रकारच्या इंजुरी व्हायला सुरू होतात. बरोबर, कारण बॉडीला स्टिफनेस जाणवायला लागतो. भरपूर जणांचे बॅकचे पेन आहेत. काय बसून काम आहे तुमचं पूर्ण. बरोबर आहे, तुम्ही बसलेत नुसते एका ठिकाणी बसून काम करताय, तुमची जे बॅकला आहे ते स्टिफनेस यायला सुरूच होणार ना. अनेक जणांना असं जाणवतं बरं का सर, खूप जणांना जाणवतं, नॉर्मल गोष्ट आहे. त्यांनी त्या गोष्टीवर नाही जरा हे घेतलं पाहिजे, काय म्हणतात, काहीतरी एक प्लॅनिंग केलं पाहिजे की आपण थोडं फिरायला गेलं पाहिजे, स्ट्रेचिंग केली पाहिजे, झुंबा केलं पाहिजे, काहीतरी असं केलं पाहिजे. कारण तुम्ही बघा, काहीतरी हालचाल द्याल तर शरीर तुम्हाला प्रोग्रेस देणार. बरोबर आहे सर. परीक्षा दिल्याशिवाय एक्झाम पास नाही करता. हे बरोबर सर. म्हणजे जर तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही अभ्यास केला पण तुम्ही परीक्षाच नाही दिली, तुम्हाला कसं कळेल तुम्ही एक्झाम क्लिअर होत आहे का? बरोबर आहे सर. म्हणजे आपण व्यायाम का करण्यासाठी की केला पाहिजे की स्टिफनेस येते शरीरात. समजा जसं वय वाढतं तसं आपल्याला जबाबदार वाटतात. आपल्याला समजा आता काहींचं बैठी काम आहे, IT कंपनीवाले जे आहे, तर त्यांचं काय, बसून बसून पाठ तरी दुखण, डोळे तरी दुखतील, डोकं तरी दुखल. फिजिकल ऍक्टिव्हिटी दिल्यामुळे मसल कनेक्ट होऊन जातील, मसल माइंड त्याचा पण काहीतरी एक असा भारी ऍडव्हान्टेज भेटेल. तर हा आहे आपला पहिला पॉडकास्ट, ज्यात आपण सांगितलं इम्पॉर्टन्स ऑफ एक्झरसाइज. तर अजून एक आहे सर की प्रत्येक एज ग्रुप वाले लोक व्यायाम करतायत. तर तुम्ही कसं सांगता की लहान मुलं, परत आपले मिडल एज पीपल आणि ओल्ड एज पीपल हे व्यायाम करतात, तर त्यांच्या मागे त्यांचा खूप, तुम्हाला आता एवढंच लोक तुम्ही ट्रेन केले, तुम्हाला काहीतरी कळालं असेल ना, कोणाला ट्रेन करणं सोपं आहे, कोणाला ट्रेन करणं अवघड आहे, एवढं. सर्वात मेन गोष्ट, ट्रेन करणं सर्वांना सोपं आहे, पण समोरच्या माणसाने ट्रेन करून घेणं अवघड आहे. बरोबर. कारण मी त्यांना शिकू शकतो, पण त्यांनीच अभ्यास नाही केला तर मी काय करू नाही शकत. बरोबर. पहिली गोष्ट, सर्वात ट्रेन करणं अवघड आहे टीनेजर्स लोकांना. ओके. ते ऐकतच नाही. बरोबर आहे. त्यांना ऐकायची म्हणजे ते काय आहे की तुम्ही जरी 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या, जोपर्यंत त्यांना पटणार नाही तोपर्यंत ते त्या गोष्टी करणार नाही. सर्वात चांगली गोष्ट काय आहे, ते स्वतःची रिसर्च करतात आणि मग करतात. म्हणजे कुठला पण वर्कआउट असो, स्वतःची रिसर्च करणार. आजकालचा इंटरनेटचा जमाना आहे, कुठे पण जाऊन सर्च करा, वर्कआउट करा. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला विचारा, आम्हाला थोडाफार जो ज्ञान आहे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो, तो तुम्ही घ्या. तर तुम्ही चुकत असाल तर बरोबर करू शकतो. स्वतःहून करायला जाऊ नका, कुठे इंजुरीची शक्यता होऊ शकते. तो मला खूप तुमच्या वर्कआउटवर किंवा कुठले पण हे असेल त्याला आम्हाला काही संशय नाही. आम्ही पण सगळं करूनच वर्कआउट शिकत आलो इथपर्यंत. बरोबर आहे. वर्कआउटचे अपडेट खूप येतात, खूप नवीन आता यायला सुरू पण झाले. फक्त एवढंच आहे, आम्हाला विचारा, आम्ही ते प्रॉपर वेने सांगू, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कसं असतं की काही गोष्टी इंटरनेटवर नाही कळत, तो अनुभवी माणूस सांगू शकतो. अनुभवी माणूस सांगू पण शकतो आणि ते बरोबर सांगू शकतो. बरोबर आहे. छोटे छोटे मुद्दे असतात सर तसं. आणि हे आपण फक्त सांगितलं इम्पॉर्टन्स ऑफ एक्झरसाइज. आपण पार्ट 2 घेऊन येणार आहे लवकरच. त्यात आपण डाएट,
म्हणजे आपण काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे. आणि सरांनी मला आज बोलता बोलता आम्ही वर्कआउट करत होतो तेव्हा सरांनी सांगितलं की ते ऑनलाईन पीटी घेता. तर त्याच्याविषयी सांगा तुम्ही, काहीतरी तुमचा एक रिझल्ट आलाय ना पीटी मध्ये. सध्या एक पीटी चालू आहे माझी, दिल्लीची पीटी आहे, ऑनलाईन पीटी. सीए आहेत ते. त्यांचा अराउंड 13-14 महिने झाले. 46 kg लूज झाले ऑनलाईन पीटीनी. ते ऍक्च्युली माझ्याकडे फिजिकल पीटीला होते पुण्यामध्ये, नंतर शिफ्ट झालेले दिल्लीला. तर त्यांना रिझल्ट आलाय, तो मी लवकरच अपलोड करणार आणि सरांना पण हे करणार आहे त्याविषयी सांगणार. पण एक त्याचा रिपोर्ट लिंक मध्ये तुम्हाला टाकेल मी सरांच्या आयडीचं, तर तुम्ही बघा की कसा चेंज केलं लोकांनी. आणि अजून एक सर की मला पण एक कळालं की जो व्यायाम करू शकतो, जो स्वतःवर काम करू शकतो, घाम काढू शकतो, तो डिप्रेशन मध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं आपण म्हणू शकतो. जाण्याची शक्यता खूप कमी, खूपच कमी. डिप्रेशन मध्ये कोणी पण जाऊ शकतं, पण डिप्रेशन मध्ये तो माणूस जातो जो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. बरोबर. आणि वर्कआउट करताना माणूस स्वतःची काळजी जास्त करतो की हा माझी फिजिक बनल, माझा डाएट प्रॉपर होईल, माझा वर्कआउट चांगला होईल आणि मी चांगला दिसेल लोकांसमोर. हा बरोबर. डिप्रेशन मध्ये माणूस जाणार नाही जात या गोष्टींमुळे, कारण स्वतःची काळजी तो जास्त घेतो. हा. आणि अजून एक होतं सर की कॉन्फिडन्स. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करताय आणि तुम्ही काय म्हणतात रेग्युलर एक्सरसाइज केल्यानंतर कॉन्फिडन्स खरंच झालं होतं सर, ते तुम्ही थोडं सांगाल का? एखादा आता नॉर्मल स्ट्रक्चरी माणूस फिट असेल, तो तुमच्या समोरनं चालत आला, तुम्ही त्याच्याकडे बघणारच ना. बघणार एकच कॉन्फिडन्स वाढला त्याचा. चार लोक बघतायत का मी चांगला दिसतोय, मी स्ट्रक्चरली फिट दिसतोय, बरोबर आहे, वाढला कॉन्फिडन्स. आणि आपण म्हणू शकतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ऍक्च्युली कन्सिस्टन्सी मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस येऊन 4 वर्कआउट मारून गेले काही फायदा नाहीये. कन्सिस्टंट प्रॅक्टिस पाहिजे. कन्सिस्टंट प्रॅक्टिस मेक्स मॅन. आपल्याला बरोबर आहे. तर सगळे व्यायाम करत राहा. आमचा हा जो पहिला अटेम्प्ट होता, दुसरा अटेम्प्ट आहे जवळजवळ, तर आम्ही एक पॉइंट कव्हर करणार आहे. आपण ह्यावेळेस फक्त सांगितलंय एक्सरसाइज किंवा वर्कआउटचे आपल्याला फायदे काय. पुढच्या वेळेस आपण घेऊन येतोय डाएट, काय खाल्लं पाहिजे. आपण जरा एक लिस्टच घेऊन येऊया. कार्ब, प्रोटीन, त्यानंतर व्हिटॅमिन्स, सगळं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया सर. चालू. तर खूप चांगलं वाटलं सर, खूप भारी वाटलं. हा आमचा दुसरा अटेम्प्ट होता. दिस इज द ब्लॉग कम पॉडकास्ट विथ अवर फिटनेस कोच अभिजित सर. थँक्यू सर.